हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नंबर 1 पाहतोय. त्याचा हा पार्ट 5 आपण पाहतोय. कारण की हा लेसन थोडासा मोठा असल्यामुळे मी वेगवेगळ्या पार्टमध्ये त्याला डिवाइड करून अपलोड केलेला आहे. तर उरलेले सगळे जे पार्ट्स आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच याचा जो एक्सरसाइज आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सगळे पार्ट पहा आणि संपूर्ण लेसन समजून घ्या. आता बघा, हा टॉपिक आहे अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. तर आता बघा, परिसरानुसार प्राण्यांमध्ये कोणते बदल झालेले असतात त्याच्या शरीरामध्ये बघा. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलर्ड बटरफ्लाईज, म्हणजे विविध रंगाचे किंवा ठिपके असलेले फुलपाखरं आपण पाहू शकत नाही. लिझार्ड्स अँड ग्रास हॉपर्स. ग्रास हॉपर माहिती तुम्हाला, नागतोडा. लिझार्ड म्हणजे पाली किंवा सरडे सुद्धा आपण पाहू शकत नाही. They get camouflage amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. तुम्ही जर ग्रास हॉपर पाहिलं ना, ग्रास हॉपर, त्याचा रंग अगदी हुबेहूब गवतासारखाच असतोय. तो ओळखूच येत नाही. एखाद्या पानावर जर बसला तो झाडाच्या, तरी सुद्धा तो आपल्याला ओळखू येत नाही, कारण की त्याच्यामध्ये झालेलं अडॅप्टेशन, त्याचा जो कलर आहे रंगामध्ये त्याचं अनुकूलन झालेलं असतं. They get camouflage amidst grasses, parts of plants like stem, म्हणजे एखाद्या झाडाच्या खोडावर जर बसला, तुम्ही जर शॅमेलॉन पाहिला असेल सरडा, तर तो ज्या झाडावर जाईल त्याचा रंग तो घेतो. सालीवर गेला तर सालीचा रंग त्याला येतो. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. आणि त्याचा हे जे प्राणी आहेत त्यांचा जो रंग आहे तो त्या परिसराशी कसा असतो, मिळता जुळता झालेला असतो. आता बघा, changes that take place in the various organs and life process of organisms that enable to them live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings. म्हणजे एखाद्या प्राण्याच्या अवयवामध्ये किंवा त्याच्या जीवन प्रक्रियेमध्ये जो बदल होतो तो कशासाठी होतो, त्याला जगता यावं. लिव्ह म्हणजे जगता यावं, फीड म्हणजे त्याला अन्न मिळवता यावं, रिप्रोड्यूस प्रजनन करता यावं म्हणून हे, आणि प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम एनिमीज, शत्रूपासून रक्षण व्हावं म्हणून त्याच्यामध्ये असे अडॅप्टेशन झालेलं असतं. अँड डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन्स आर कॉल्ड अडॅप्टेशन्स. आणि त्याच्या पर्यावरणानुसार किंवा जिथं भौगोलिक परिस्थिती जशी आहे तसं त्या ठिकाणी बदल झालेले असतात. आपण पोलर बिअर पाहिलं, त्याचा रंग पांढरा असतो का, बर्फामध्ये तो ओळखू येऊ नये म्हणून. तर पुढे बघा, म्हटलंय ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? अडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. अनुकूलन ही चटकन होणारी प्रक्रिया नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ प्रेझेंट डे अॅनिमल्स अँड अॅनिमल्स ऑफ थाउजंड ऑफ इयर्स अगो आर द अडॅप्टेशन्स दॅट occurred according to prevailing conditions. It is our duty to conserve the diversity. म्हणजे आपण हजारो वर्षापूर्वीचा एखादा प्राणी पाहिला आणि सध्याचा प्राणी पाहिला तर त्याच्यामध्ये काही त्याच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा त्याच्या दिसण्यामध्ये बदल झालेले असतात. बरोबर. माणूस जर पाहिला तर पूर्वी असं म्हणतात की माणसाची शेपटी होती ती नष्ट होत गेली, त्याचा कणा काय होता, वाकलेला होता, पाठीला बाक होता, तो सरळ झाला आणि माणूस झाला, आहे की नाही. हे सुद्धा एक प्रकारचे अडॅप्टेशन आहे. आता बघा, ग्रेट सायंटिस्ट, महान शास्त्रज्ञ, त्यांची मतं काय आहेत ते पाहूया. महान शास्त्रज्ञ काय म्हणतायत याच्या बाबतीत ते पाहूया आपण. चार्ल्स डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचा सिद्धांत त्याने मांडला. चार्ल्स डार्विन अ बायोलॉजिस्ट, तो जीवशास्त्रज्ञ होता. अँड ही स्टडीड न्यूमरस टाइप ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर लाईकली टू सर्व्हाइव्ह which can best adapt themselves to a changing environment. त्याने असा सिद्धांत मांडला की जे सजीव पर्यावरणाला काय करतात, अडॅप्टेशन करून घेतात, अनुकूलन करून घेतात, स्वतःमध्ये पर्यावरणानुसार बदल करतात, तेच सजीव जगत असतात पर्यावरणामध्ये. अँड दिस इज कॉल्ड द थिअरी ऑफ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे सक्षम तोच टिकेल, हा सिद्धांत डार्विनने मांडला. पूर्वीच्या काळी बघा डायनासोर वगैरे होते, पण ते पर्यावरणामध्ये जसजसे बदल होत गेले तसतसे ते मोठे प्राणी जगू शकले नाहीत. बरोबर की नाही. ते स्वतःमध्ये अडॅप्टेशन करू शकले नाहीत. म्हणजे अडॅप्टेशन, जे अनुकूलन करू शकले तेच प्राणी जगलेले आहेत.
दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. काय? सक्षम तोच टिकेल. आता बघा, इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक and is able to survive, the change is preserved in the next generation. म्हणजे बघा, एखादा सजीव एखाद्या विशिष्ट वैशिष्ट्यासह जन्माला आला आणि तो जगू शकला, अँड तीच त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती पुढच्या पिढीमध्ये ती त्याच्यासारखीच बनते. पुढची पिढी म्हणजे तीच वैशिष्ट्ये त्याच्या पुढच्या पिढीमध्ये दिसतात. And this is Darwin's second principle and is called theory of natural selection. आणि हा काय आहे? नैसर्गिक निवडीचा त्याचा दुसरा सिद्धांत आहे. आणि पहिला सिद्धांत कोणता आहे? सक्षम तोच टिकेल. जो स्वतःमध्ये बदल करून घेईल तोच टिकेल. आणि इथं म्हटले नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच गोष्टी पुढच्या पिढीमध्ये येतात. हा त्याचा आहे नॅचरल सिलेक्शन म्हणजेच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आता बघा, यातला हा लास्ट टॉपिक आपण आता पाहतोय, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांचं वर्गीकरण. वाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड? सजीवांचं वर्गीकरण का केलं जातं? आपण झाडांचं सुद्धा वर्गीकरण करतो. वृक्ष, झुडूप, रोपट आहे की नाही, वेली, असं आपण वृक्षांचं सुद्धा वर्गीकरण करतो. तर त्याचे फायदे काय असतात? कोणतीही वनस्पती, कोणताही प्राणी आपल्या लक्षात राहतो. बघू आता पुढे बघा, म्हटले विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स. वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी कोणते क्रायटेरिया वापरले जातात हे आपण 6वीमध्ये शिकलोय. म्हणजे त्यांचा जीवनकाल, त्यांची जीवन जगण्याची पद्धती आहे की नाही, त्यांच्या अन्नग्रहणाची पद्धती, त्याचा हॅबिटट, त्याचा निवारा, या गोष्टींचा विचार केला जातो क्लासिफिकेशन करताना. It is difficult to study and remember all the organisms in diverse living world at same time. म्हणजे एवढी विविधता आहे प्राण्यांमध्ये आणि वनस्पतीमध्ये, त्या सगळ्यांचा स्टडी करणं आणि ते सगळं लक्षात ठेवणं खूप कठीण आहे. आणि मग यासाठी कोण मदत करतं? क्लासिफिकेशन. वर्गीकरण केलं की आपण सजीव लक्षात ठेवू शकतो. बघा आता, डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे निकष लावलेले आहेत. अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड अॅनिमल्स. काही शास्त्रज्ञांनी प्लांट्स आणि अॅनिमल्स यांचं वेगळं वर्गीकरण केलेलं आहे. अ हियरार्ची इज फॉर्म इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ किंगडम अॅनिमलिया अँड किंगडम प्लांटी. आता बघा, 2 किंगडम केलेले आहेत पहा, प्लांट आणि अॅनिमलिया आहे की नाही. म्हणजे वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी आहे की नाही. अँड फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस करून त्यांनी काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे. अँड दिस इज कॉल्ड द हियरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. आणि यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात. आता बघा, वर्गीकरणाचा पदानुक्रम कसा आहे बघा. या ठिकाणी म्हटलंय पदानुक्रम आहे की नाही. पहिली असते किंगडम, याला सृष्टी मानतात. त्यानंतर फिलम, त्यानंतर क्लास म्हणजे वर्ग, त्यानंतर ऑर्डर, त्यानंतर फॅमिली, त्यानंतर जीन्स, त्यानंतर स्पेसीज. आता मँगो घेतलं तर मँगो कोणत्या सृष्टीमध्ये आहे? प्लांट आहे तो, म्हणून या ठिकाणी किंगडम प्लांट. फायलम कोणता आहे? अँथोफिला. त्यानंतर त्याचा क्लास दिला या ठिकाणी. त्यानंतर त्याचे ऑर्डर, क्रम दिलेला आहे. त्याचं फॅमिली, त्याचं कुल, त्याचं जीनस मॅन्जिफेरा, स्पेसीज इंडिका, आणि मग या ठिकाणी अशी त्याची सृष्टी पूर्ण होते. आता ह्युमन म्हणजे माणसाची किंगडम कोणती? अॅनिमलिया, माणूस प्राणी आहे. फिलम तो कॉर्डाटा आहे, तो ममेलिया आहे, सस्तन प्राणी आहे, तो क्लास म्हटले आहे की नाही. त्यानंतर ऑर्डर आहे त्याची प्रायमेट्स आहे की नाही. त्यानंतर त्याची फॅमिली, त्याचं कुल, त्याचं जीनस होमो, आणि त्याची स्पेसीस कोणती आहे? सेपियन्स. म्हणून माणसाचं नाव होमोसेपियन्स असं काय. आणि मँगोचं सायंटिफिक नाव मॅन्जिफेरा इंडिका. त्याचे जीनस आणि स्पेसीस वरून त्याचं नाव ठरत असतं. ओके. आता बघा,
बायनोमियल नॉमिक्लेचर बाय कार्ल लिनियस. कार्ल लिनियस नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याने द्विनाम पद्धती स्वीकारलेली आहे. म्हणजे एखाद्या प्राण्याचं किंवा वनस्पतीचं नाव 2 शब्दांमध्ये त्यांनी व्यक्त केलं. तर कसं केलं बघा आता. इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट्स विथ नेम कबीर और किरण इन अ क्लासरूम. आता एखाद्या वर्गामध्ये कबीर आणि किरण नावाचे 4 स्टुडंट आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, जर तुम्हाला एखाद्या कबीर किंवा किरण बद्दल बोलायचं असेल, हाऊ डू यू एन्श्युअर दॅट अदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट. तुम्ही एखाद्या की तुमच्या वर्गात समजा किरण देशपांडे आहे, किरण कुलकर्णी आहे, किरण म्हात्रे आहे, तर नेमकं कोणत्या किरण बद्दल बोलते आपण कसं ओळखणार. त्यामुळे कन्फ्युजन होतं. फक्त किरण म्हणलं तर 4 किरण येतात, फक्त कबीर म्हणलं तर 4 व्यक्ती येतात. मग त्याचं आपण काय करतो, 2 नावं घेतो, त्याची नाव आणि आडनाव घेतो, है की नाही. मग पटकन ओळखता येतं आपल्याला, किरण देशपांडे, किरण कुलकर्णी, म्हणजे नेमकं आपल्याला लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी बायनोमियल नॉमिक्लेचर मध्ये सुद्धा काय केलेलं आहे, मूळ नाव आणि त्याचं सेकंड नाव असं घेतलेलं आहे. आपण कसं नाव आणि आडनाव घेतो, तसं प्राण्यांचं आणि वनस्पतीची 2 नावं घेतली जातात. आणि मग 2 नावं कोणती घेतली जातात, त्याचा जिनस, त्याचा प्रजाती आणि त्याची स्पेशीज जाती, असं त्याचं नाव घेतलं जातं. आता समजा मँगो, त्याचं सायंटिफिक नाव काय असणार आहे, मँजिफेरा इंडिका. त्याचं जिनस घ्यायचं आणि त्याची स्पेसीज घ्यायची. त्याचं काय झालं मग, मँजिफेरा इंडिका म्हणजेच मँगो. ह्युमन, माणूस म्हणजे कोण, होमोसेपियन्स. बघा 2 नावं आली का, द्विनाम पद्धती बायनोमियल. होमो एक आणि दुसरं सेपियन्स, होमोसेपियन्स एकत्र केलं की कोण ओळखायचं आपण, ह्युमन. अशा पद्धतीने ही नावं आहेत. आता पुढे बघा, बायनोमियल नॉमिक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीव ओळखता यावा, प्रत्येक ऑर्गॅनिझम ओळखता यावा, त्यासाठी ही बायनोमियल द्विनाम पद्धती वापरली जाते. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू इच ऑर्गॅनिझम. त्यासाठी प्रत्येक ऑर्गॅनिझम साठी एक शास्त्रीय नाव वापरलं जातं. इन कन्सिस्ट 2 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज जिनस. आपण पाहिलं मँगोचं, मँजिफेरा हे त्याचं जिनस आहे, प्रजाती, आणि सेकंड त्याची स्पेसीज आहे इंडिका. म्हणून मँगोचं नाव काय झालं होतं, मँजिफेरा इंडिका. लक्षात घ्या, जिनस आणि स्पेसीज, पहिल्यांदा जिनस घेतात आणि नंतर स्पेसीजचं नाव घेतात आणि त्याचं नाव बनतं. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड अ बायनोमियल नेम ऍज पर गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नेमिक्लेचर. आणि आंतरराष्ट्रीय संकेत आहेत याचे नाव देण्यासाठी कुठल्याही वनस्पतीला, प्राण्याला एखादा नवीन आढळला तर, आणि त्या संकेतानुसार असे त्याचं जिनस आणि स्पेसीस ठरवून त्याचं नाव दिलं जातं. आता बघा, ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ स्पेसीज आर सो सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन कलर, height, habitat and habits, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. आता बघा, all the organisms of a species are so similar. एखाद्या प्रजातीमधले एवढे प्राणी काही सारखे असतात की त्यांचे कलर सारखा असतो, त्याची उंची सारखी असते, हॅबिटेट म्हणजे त्याचा निवारा सारखा असतो, हॅबिट्स त्याचे सारखे असतात, त्याची राहण्याची पद्धती सारखी असते, राहणीमान सारखं असतं. मग त्यासाठी अशा पद्धती वापरल्या जातात. एक तर बघा, फॉर एक्झाम्पल ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसीज. म्हणजे जगातल्या बऱ्याचशा ज्या पाळीव जी मांजरं आहेत ती एकाच प्रजातीतली आहेत. द सेम इज ट्रू इन द केस ऑफ अॅनिमल्स लाईक हेन. जगातल्या सगळ्या कोंबड्या एकाच प्रजातीतल्या आहेत, काऊ एकाच प्रजातीतल्या आहेत, पण त्या वेगवेगळ्या दिसतात आपल्याला. गावाकडची गाय वेगळी दिसते, जर्सी गाय वेगळी दिसते, कुत्रे सुद्धा सगळे सारखे दिसतात का आपल्याला, नाही, पण त्यांची प्रजाती एकच आहे. त्याचप्रमाणे मँगो, व्हीट, मेज यांच्या सुद्धा प्रजाती एकच आहेत. म्हणून त्यांची नावं अशी बायनोमियल नेमिक्लेचरने दिली जातात. मग या ठिकाणी आपल्याला लिव्हिंग थिंग म्हटलंय, सजीव म्हटलंय, त्याचं सायंटिफिक नेम काय आहे बघा. आता डॉग जो आहे ना, कुत्रा, आपण ज्याला डॉग म्हणतो, त्याचं सायंटिफिक नेम वेगळंच आहे. त्याचं नाव काय सायंटिफिक, कॅनिस लुप्स फॅमिलिरेसिस. पहा, कॅनिस लुप्स फॅमिलिरेस कोणाचं नाव आहे, डॉगचं, लक्षात ठेवा. काऊचं नाव काय आहे सायंटिफिक नेम, गाईला काय म्हणतात विज्ञानाच्या भाषेमध्ये, बोस टॉरस म्हणतात. हिबिस्कस म्हणजे जास्वंदीला काय म्हणतात बघा, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस.
जास्वंदीचं वैज्ञानिक नाव काय आहे बघा, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. जोवार म्हणजे ज्वारीचं नाव काय आहे, सायंटिफिक सॉर्गम बायकलर. सॉर्गम बायकलर. अशा पद्धतीने ही सायंटिफिक नावं आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, एक लक्षात घ्या, 29 एप्रिल जो आहे, 29 एप्रिल हा दिवस वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. बऱ्याचशा बेडकांच्या जाती नष्ट होत चाललेल्या आहेत, म्हणून बेडूक संरक्षण दिवस हा दिवस साजरा केला जातो 29 एप्रिल. किलिंग और हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. म्हणजे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत बेडूक मारणं किंवा बेडकाला दुखापत करणं हा गुन्हा आहे. जर तुम्ही कोणी बेडूक मारला तर तुमच्यावर केस होऊ शकते, है की नाही. अशा पद्धतीने हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. याचा एक्सरसाइज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. एक्सरसाइजच्या समोरच्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण एक्सरसाइज पहा. थँक्यू.